मित्रांनो, ही गोष्ट मला माझ्या काकांनी सांगितली आहे. ते मूळचे सांगली येथील बांबवडे येथे राहणारे होते. त्यांचे बालपण तिथेच गेले होते. तर जेव्हा त्यांच्यासोबत पुढील गोष्ट घडली तेव्हा ते जेमतेम 13-14 वयाचे असतील. आपण जुन्या गावाकडील लोकांकडून कितीही भूतांच्या गोष्टी ऐकल्या तरी आपल्याला कमीच वाटतात आणि ते जाणून घेण्यास मी तर नेहमीच उत्सुक असते. तर गावी त्यांची मोठी शेती आहे आणि लहानपणीसुद्धा ते त्यांच्या वडिलांना शेतात मदत करत असत. त्यांचे वडील सांगलीत साखर कारखान्यात कामाला होते. तसेच अधूनमधून शेतीतसुद्धा लक्ष देत होते. तर त्या रात्री काकांना त्यांच्या वडिलांनी रात्री शेतातच मुक्काम करायला सांगितला होता. काकांची खूप मोठी शेती होती ज्यात ऊस लावले होते आणि त्यालाच पाणी पाजण्यासाठी आजची रात्र त्यांना आणि त्यांच्या काकांना राहावे लागणार होते. तर रात्रीचे जेवण वगैरे उरकून माझे काका आणि त्यांचे काका, ज्यांना ते बापू म्हणत असत, असे दोघे मिळून पायी चालत शेताकडे निघाले. तसे काही अंतर पार केल्यावर ते शेतात पोहोचले. समोर लांबच लांब ऊसाचे पीक लावले होते जे एकदम हिरवेगार दिसत होते. तर त्याच्या अलीकडे माळरान होते जिथे पिंपळाचे झाड होते आणि आजूबाजूला एकदम भकास वाटत होते. शेताला लागूनच त्यांची जुनी विहीर होती ज्याचा वापर ते शेताला पाणी पाजण्यास करत होते. रात्रीचे 10 वाजून गेलेले, त्यामुळे काळोख होता आणि फक्त चंद्राचा थोडा प्रकाश दिसत होता. शेताच्या समोर झाडाजवळ एक गोठा होता ज्यामध्ये पांढरे शुभ्र 2 बैल बांधून ठेवले होते ज्याचा वापर ते विहिरीतून पाणी काढण्यासाठी करत होते. खरं तर विहिरीतून बैलाचा वापर करून पाणी कसे काढतात हे मलासुद्धा तेव्हा माहिती नव्हते. काकांनी मला सांगितले, पण मलासुद्धा नीटसे समजले नाही. कारण आपण शहरात वाढलेले असतो, त्यामुळे गावाकडील काही गोष्टी आपल्यासाठी नवीनच असतात. माझ्या तरी पाहण्यात अजून या गोष्टी आल्या नाही. अशोक, तू आज शेताला पाणी पाज. म्या तो पतूर आडवा होतो, बापू म्हणतात आणि तिथेच अंथरूण टाकतात. तसे माझे काका आपल्या कामाला लागतात. तर काही वेळात काका दोन्ही बैलांना गोठ्यातून बाहेर काढतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस आतासारखे विहिरीतून पाणी काढण्यासाठी इंजिन नव्हते. त्यात विहिरीत थोडा गाळसुद्धा साचला होता, त्यामुळे ते मोट वापरत होते जे मोठ्या लाकडाच्या सहाय्याने दोन्ही बैलांना बांधलेले असायचे आणि विहिरीच्या वर एक गोलाकार चक्राप्रमाणे बांधलेले होते ज्याला भरपूर पत्र्याची आयताकृती बादल्या लावल्या होत्या. बैलांना जोडलेले ते लाकूड त्या विहिरीतील चक्राला जोडलेले होते आणि त्याच्या आणखी पुढे एक सिमेंटची चौकोनाकृती हौद बनवले होते ज्याला पुढे एक लोखंडी पाईप जोडली होती. मग जेव्हा जेव्हा त्या हौदात विहिरीचे पाणी जमा होत होते ते त्या पाईपद्वारे शेतात सोडले जात होते. तर अशा प्रकारे काका त्यांचे काम सुरू करतात. ते जसजसे दोन्ही बैलाला गोलाकार फिरवत होते, दुसऱ्या बाजूस विहिरीतील पाणी उपसू लागले होते आणि शेतात जाऊ लागले होते. थोडा वेळ असाच चालू राहते आणि त्यांचे काम पूर्ण होते. तसे ते तिथेच त्यांच्या काकांच्या बाजूला अंथरूण टाकून झोपतात. काम करून थकल्यामुळे काकांच्या लगेच डोळा लागला. शेतात चंद्राच्या शीतल प्रकाशात चांदण्या बघत झोपण्यात एक वेगळीच मजा असते जी आपल्यासारख्या शहरात वाढलेल्या पिढीला नाही समजणार. चहूबाजूस रात्रीची भयान शांतता होती आणि फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता. काका गोधडी घेऊन झोपलेले. नुकताच त्यांचा डोळा लागला होता तसं त्यांना कसला तरी आवाज येतो, शुक शुक. तसे त्या कुजबुजण्याच्या आवाजाने काका तोंडावरून गोधडी बाजूला करतात आणि समोर बघण्याचा प्रयत्न करतात. तसे समोर त्यांना शेताच्या बाजूला झाडाजवळ एक माणूस उभा दिसला जो काकांना बोलवत होता.
दिसायला धिप्पाड, 6 फूट उंच, पांढरे केस आणि त्याने पांढरे शुभ्र कपडे घातले होते. तसे काकांना वाटते. ते कदाचित त्यांच्या काकांना बोलवत असतील. बापू बापू उठा की, ते बघा कोणीतरी बोलवतंय तुम्हासनी. काका बापूला हाताने हलवत उठवत होते. तसे बापू डोळे चोळत उठतात. कुठं कोण आहे र? काय सपान बिपान बघतोस होय? बापू डोळे चोळत म्हणतात. अरे बापू, ते काय मोहर झाडाजवळ बघ की, त्यो कवापासून तुलाच हाक मारतोय. काका समोर बघत म्हणतात. अरे कुठं कोण हाय? कोणच दिसत नाही मला, झोप की गुपचूप. बापू त्यांना एक फटका मारतात आणि डोक्यावर चादर घेऊन परत झोपतात. तसे काकांना नवल वाटते आणि ते सुद्धा पुन्हा डोक्यावर गोधडी घेऊन झोपतात. पण त्यांना काय झोप लागत नव्हती, म्हणून ते हळूच गोधडीतून तोंड बाहेर काढून डोकावतात आणि पाहतात तर तो माणूस अजूनही तिथेच उभा होता आणि आता हाताने इशारे करून काकांना बोलवत होता. आता मात्र काकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. ते पुन्हा डोक्यावर गोधडी घेतात. आता भीतीने त्यांची अवस्था खराब झालेली. त्यांना काय करावे ते समजत नव्हते. तसे काही वेळात त्यांना वाटले तो माणूस गेला असेल म्हणून. ते डोक्यावरून गोधडी बाजूला करतात आणि समोर पाहतात तर त्यांचे डोळे पांढरे होतात. त्या माणसाची उंची आता दुप्पट झाली होती. जो 6 फूटवरून 12 फूट दिसू लागला होता आणि त्याचा चेहरासुद्धा पांढरा फटक पडला होता. तशी आता काकांची बोबडीच वळते. तो माणूस अजूनही एकटक काकांकडेच पाहत होता. बापू उठा की बापू, मला भ्या वाटायलाय. काका बापूला हलवून किती उठवत होते, पण ते गार घोरत झोपले होते. तसे काका आता हात जोडून देवाच्या धावा करत होते. ती आकृती आता पुढे पुढे येत होती. तशी त्याची उंची वाढत चालली होती. तो माणूस पुढे येणार तसे काकांच्या बाजूलाच त्या बैलांचा गोठा होता. त्या 2 बैलाला पाहून आता मात्र तो माणूस अदृश्य होतो. तसे काका पुन्हा डोक्यावर गोधडी घेऊन झोपतात आणि आता डायरेक्ट सकाळीच उठतात. आतापर्यंत ती आकृती कधीच अदृश्य झालेली होती. आता काकांचा जीव भांड्यात पडतो. ते घडलेला सर्व प्रकार घरी सांगतात आणि 3 दिवस ते तापाने फणफणत होते. आजी त्यांना त्यांचे कुलदैवत सिदोबा यांच्या गुलाल लावते. तेव्हा कुठे काकांची भीती नाहीशी होते. आबा, म्या जे बघितलं ते नेमकं काय होतं अन पुढंपर्यंत कसं आलं नाही? काका घरी आल्यावर त्यांच्या वडिलांना विचारतात. तू जे बघितलंस ते खवीस नाही तर पिशाच असेल. अन ते दोघं बी बैलाला घाबरतात. त्यामुळं पुढंपर्यंत येऊ शकलं नाही आणि तिकडेच त्याची हद्द संपली अन अदृश्य झाले. आबा म्हणाले, खरंच त्यावेळेस काकांच्या सोबतीला बैलांची जोडी होती, त्यामुळे ते वाचले, नाहीतर अघटित होऊन बसले असते.